नमस्कार, मी दीप्तीज फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण कांद्याच्या पातीचं पिठलं बघणार आहोत. उन्हाळ्यात भाजीला काही नसेल तर हा गावरान बेत करायला काहीच हरकत नाही. त्यासाठी मी चिरलेला कांदा घेतला आहे, 2 बारके कांदे चिरून घेतलेत, चवीनुसार हिरवी मिरची, लसूण ह्याचा ठेचा करून घेतला आहे, थोडंसं जिरे टाकले, त्यात कोथिंबीर, कढीपत्ता घेतला आहे, कांद्याची पात धुवून चिरून घेतली आहे, बेसन पीठ घेतलं आहे, कढईत तेल घेतलं आहे. बेसन पीठ तुम्ही भाजलेलं सुद्धा घेऊ शकता व कच्चंही घेऊ शकता. भाजलेल्याची चव वेगळी लागेल, कच्च्याची वेगळी लागते. तेलात मोहरी टाकून घेतली. सुरुवातीला मोहरी टाकली. मोहरी तडतडली की जिरे टाकून घेऊया. थोडा हिंग टाकूया. चिरलेला कांदा टाकून घेऊया. कढीपत्ता टाकला आहे. सर्व व्यवस्थित तेलावर मंद आचेवर भाजून घेऊया. हे कांद्याच्या पातीचं पिठलं आमच्यात सगळ्यांना आवडतं. पिठल्यापेक्षा थोडंसं वेगळं लागतं. नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा. कांदा छान भाजून घेऊया गुलाबी रंगावर. लसूण, मिरची व जिरा ह्याचा ठेचा टाकून घेते. तो तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता. छान व्यवस्थित भाजून घेऊया. कांद्याची पात टाकून घेऊया व व्यवस्थित तेलावर परतून घ्यायची आहे. हळद टाकून घेऊया. अशा प्रकारे पिठलं तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. चवीनुसार मीठ टाकूया. छान परतून झालं की त्यात पाणी टाकूया. पाण्याला उकळी आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट पीठ टाकू शकता. मी थोडंसं पाण्यात मिक्स करून बेसन पीठ
कालवून घेणार आहे आणि नंतर टाकणार आहे. त्यामुळे गाठी होण्याचे चान्सेस कमी येतात. अगदी नवशिकेही करू शकतील असा हा पिठल्याचा प्रकार आहे. कालवून घेतलेलं पीठ टाकत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करत करत हलवून घेऊया. मग झाकण देऊन वाफ काढत काढत शिजवून घ्यायचं आहे. अगदी कमी गॅसवर ठेवायचं आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आत्ताच. आता झाकण ठेवून 5-5 मिनटाची अशी वाफ काढून घेऊया. असं जवळजवळ 10 मिनटं मी शिजवून घेतलेले. आता एका छोट्या पातेल्यात तेल घेतले. त्यात लसूण घातला आहे. तुम्ही यात थोडे जिरेही घालू शकता, पण नुसती ही फोडणी छान लागते. लसूण छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे. खमंग अशी चुरचुरीत फोडणी बसली पाहिजे. हिंग टाकलं आहे पाव चमचा. छान असा लसूण सोनेरी रंगावर भाजून घेतला आहे. लसूण झाला की गॅस बंद करून घेते. व त्यात बेडगी मिरचीचं तिखट टाकून घेतले अर्धा चमचा. आता ही फोडणी आपल्याला पिठल्यावर टाकून घ्यायची. अशी वरून फोडणी दिल्यामुळे पिठलं आणखीनच छान लागतं चवीला. नक्की या पद्धतीने पिठलं तयार करून बघा. तुम्हाला जर ही पिठल्याची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.